महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवरती भाष्य केलं। महाराष्ट्रामधील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही हे बाब तपासून पहा असे आदेश त्यांनी मनसे सैनिकांना दिले आणि त्यामुळे आता कार्यकर्ते आक्रमकपणे कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। या भाषणानंतर पहिलीच धडक ही ठाण्यामधील मनसे कार्यकर्त्यांनी एसबीआयच्या बँकेवर मारली। यावेळी एसबीआय बँकेतील कार्यालयात कुठेही मराठी बोलीभाषा आढळून येत नसल्याचं मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे बँकेमधील मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना जाब विचारला गेला। बँकेत मराठी मातृभाषा बोलली गेली पाहिजे। आता हात जोडून सांगतोय, नंतर हात सोडून येणार। मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार, असा इशारा मनसेकडून मॅनेजरना देण्यात आला। तसेच बँकेमधील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी काढल्याचं देखील पाहायला मिळालं। बँक बघितली त्यात काय निदर्शन आलं? काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एसबीआय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात। सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एसबीआयला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली आहे, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील, तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत। त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण एसबीआयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल। मात्र आज